पुणे शहरापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असणारं हे आहे श्री कानिफनाथांचं मंदिर. अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणी हे आहे. इथे पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत. बोपदेव घाट चढून आल्यानंतर लगेच वरती त्या साईडनं गाड्याही वरतीपर्यंत येतात आणि दुसरा मार्ग जो आहे, आपण पुण्यातून दिवे घाटकडं जाताना वडकी गाव जे लागतं तिथून आपण ट्रेक करत वरती येऊ शकतो. ट्रेक हा अर्धा पाऊण तासाचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता, या मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात जाण्यासाठी 9 बाय 11 इंचाचं जागा आहे, पण यातून कोणताही व्यक्ती आतमध्ये जाऊ शकतो. हा आहे मागच्या साईडचा मार्ग. आम्ही ट्रेक करत वरती आलो होतो. पायथ्याला इथे 4 व्हीलर 2 व्हीलर पार्क करू शकतो. इथं सध्या तरी काही शुल्क नाही आहे आणि इथून ट्रेकिंगला सुरुवात होते. हा सागर हसतोय कारण त्याला आम्ही बळजबरी उठून आणले, त्याला यायचं नव्हतं. वाटेत आम्हाला ही फळ आणि भाजी विकताना ही मुले दिसली. पाऊस चालू होता पण तरी पण ते विकत होती. पण लहान वयामध्ये पण किती समजूतदारपणा आहे यांच्यात. थोडं वरती गेल्यानंतर तुम्हाला हा असा काही नजारा दिसेल. खरा आनंद घ्यायचा असेल तर मी सांगेन ट्रेक करत जा. ट्रेक का एवढा काही अवघड नाही आहे. अर्धा पाऊण तासात वरती जातात. त्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर लगेच तुम्हाला कानिफनाथांचा हत्तीच्या कानातून जन्म झालेला हा देखावा, सुंदर देखावा दिसेल. इथे नवनाथांच्या अशा सुबक सुंदर मूर्त्या आहेत. हे आहे मुख्य मंदिर गाभारा, जिथे 9 बाय 11 इंचाची जागा आतमध्ये जाण्यासाठी आहे. बाकी मंदिराचा परिसरही खूप सुंदर स्वच्छ आहे. आणि वरती गेल्यानंतर आम्ही भेळचा आस्वाद घेतला. मंदिरावरती हा मुलगा खूप छान प्रकारे बासरी वाजवत होता. छान वाजवतोयस. काय तुझं? साहिल.